अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुमौलींनी सांगितलेले लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही विशेष नियम, काही विशेष उपाय किंवा नियम आपण बघणार आहोत। आणि हे नियम आपल्या घरात जर पाळले गेले तर अर्थातच माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहील। बघा, लक्ष्मीत आपल्याला प्राप्त होते, दर महिन्याला आपल्याला पगार येतो, पैसे येतात, पण ती लक्ष्मी वायफळ मार्गाने खर्च होते आणि मग अशा घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही आपण असं म्हणतो। पण बघा, लक्ष्मी आपल्याला प्राप्त होते, आपण सगळेजण कष्टही करतो, कष्टाला हवं तसं यश मिळत नाही, लक्ष्मी आपल्याला प्राप्त होते पण ती स्थिर राहत नाही। ती स्थिर राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। वायफळ मार्गाने पैसा खर्च होऊ नये यासाठी आपणच आपल्या घरामध्ये काहीतरी चुका करत असतो किंवा ते नियम आपल्याकडनं पाळले जात नाहीत, त्यामुळे आपला पैसा किंवा लक्ष्मी ही वायफळ मार्गाने खर्च होते आणि आपण म्हणतो की लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा कितीही पैसे आले तरी सुद्धा आपल्याला अडचण भासते। तर असं का होतं? तर बघा, आपल्याकडनंच काही छोट्या छोट्या अशा काही गोष्टी आहेत त्या राहून जातात किंवा त्याबद्दल आपल्याला माहिती नसतं, म्हणून आपण त्या चुका करत असतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच लक्ष्मी स्थिर राहत नाही। आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा यासाठी आपण काही विशेष असे नियम बघणार आहोत जे आपल्याला पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि हे नियम आपल्याला आपल्या गुरुमौलींनी सांगितलेले आहेत, आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रानुसार आहेत, त्यामुळे ते पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे। अगदी साधे सोपे नियम आहेत आणि आपण ते सहज पाळू शकतो। सगळ्यात पहिला नियम असा आहे, घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सगळ्यात पहिला नियम, आपल्या घरातली लक्ष्मी कोण असते? आपला झाडू असतो। तर अर्थातच झाडू ठेवण्याचे काही नियम आहेत। बघा, झाडू आपल्याला कधीही आडवा करून ठेवायचा असतो, उभा करून ठेवायचा नसतो। बघा, असं म्हटलं जातं की माता लक्ष्मीचा आपण फोटो जेव्हा घेतो तेव्हा कधीच उभी असलेली लक्ष्मी आपल्याला घ्यायची नसते, कारण की त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी स्थिर राहत नाही। लक्ष्मी ही अशीच चंचल आहे, कारण की ती पाण्यामध्ये राहत असते, पाण्यामध्ये कमळावर लक्ष्मी विराजमान असते। आणि पाणी स्थिर असतं का? तर नाही, पाणी हे वाहत असतं। म्हणून बघा, लक्ष्मी ही चंचल असते, ती आधीच चंचल असते, त्यामुळे ती स्थिर राहणं हे अत्यंत महत्त्वाचं। आणि ती स्थिर राहण्यासाठी आपण काही सेवा उपाय करत असतो, काही नियम आपल्याला पाळायचे असतात। तर त्यातलाच हा एक नियम आहे जो म्हणजे झाडूचा। झाडू आपल्याला कधीही आडवा करून ठेवायचा असतो, उभा करून ठेवायचा नसतो। आणि झाडूचं तोंड हे कधीही दक्षिण दिशेला येऊ नये अशा पद्धतीने आपल्याला झाडू ठेवायचा असतो। त्याचबरोबर आपल्या घरातला झाडू हा कोणीही बाहेरची व्यक्ती जर आली घरामध्ये तर तिला सहज दिसता कामा नये अशा ठिकाणी आपल्याला हा झाडू ठेवायचा असतो। त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो, लक्ष्मी स्थिर राहू लागते। हा नियम जो आहे तो आपल्याला सगळ्यांना पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि नक्की पाळण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर बघा, दुसरा नियम असा आहे की घरात जर कधी मीठ सांडले तर ते कधीही आपल्या पायाखाली येऊ नये किंवा इतर घरातल्या व्यक्तींच्या पायाखाली येऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण की मीठ हे लक्ष्मी स्वरूपच आहे। मीठ समुद्रात तयार होतं आणि माता लक्ष्मीसुद्धा समुद्रकन्या आहे। मिठाचा आणि माता लक्ष्मीचा खूप जवळचा संबंध आहे, त्यामुळे आपल्या घरातलं जे मीठ आहे ते लक्ष्मी स्वरूप आहे। त्यामुळे जर ते कधी चुकून सांडलं तर इतरांच्या पायाखाली ते येऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि सांडलेलं मीठ हे तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं असतं, त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची धनहानी होत नाही। त्यानंतर तिसरा नियम असा आहे की सायंकाळी 3 सायंच्या वेळेला जेव्हा आपण दिवे लावतो, दिवाबत्ती करतो, दिवे लागण्याच्या वेळेला आपल्या घरातून 3 वस्तू कोणालाही देऊ नये। त्यातली पहिली वस्तू आहे ते म्हणजे पैसे, दुसरी वस्तू आहे ते म्हणजे झाडू आणि तिसरी वस्तू आहे ते म्हणजे मीठ। या तिन्ही वस्तू लक्ष्मी असतात आपल्या घरामधल्या आणि त्यामुळे सायंकाळी कोणालाही म्हणजे उसने पैसे देणं किंवा झाडू देणं, आपल्या घरातल्या झाडू इतरांना देणं किंवा मीठ देणं हे आपण आपल्या घरातल्या लक्ष्मी इतरांना देत असतो असं त्याचा अर्थ होतो। त्यामुळे या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या लक्ष्मी स्वरूप आहेत, आपल्या घरात त्या लक्ष्मी आहेत, त्यामुळे सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेला या तुम्हाला तिन्ही वस्तू कोणालाच द्यायच्या नसतात। त्याचप्रमाणे बघा, सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेला ज्या गाईच्या दुधापासून ज्या वस्तू बनतात, जसं की दूध, ताक, लोणी, दही, या ज्या काही वस्तू आहेत त्या गाईपासून आपल्याला मिळतात। गाय ही लक्ष्मी स्वरूप आहे, लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि त्यामुळे या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या लक्ष्मी स्वरूपच आहेत। त्यामुळे या वस्तूसुद्धा आपल्याला सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेला किंवा दिवाबत्ती करून झाल्यानंतर आपल्याला कोणालाही द्यायच्या नसतात। बघा, सायंकाळी आपण दिवे लावतो, 3 सायंची वेळ असते आणि आपल्याला माहीत आहे की 3 सायंची वेळ म्हणजे माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते। आणि या वेळेतच जर आपण आपल्या घरातल्या लक्ष्मी स्वरूप अशा काही वस्तू जर आपण इतरांना दिल्या तर अर्थातच
आपल्या घरातील लक्ष्मी ही वाटली जाते किंवा इतरांकडे ती जाते. म्हणून आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी हे जे काही नियम आहेत दिंडोरी प्राणी केंद्रानुसार आहेत ते आपल्याला पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि खरंच तुम्ही जेव्हा हे नियम पाळता तेव्हा तुम्हाला स्वतःला अनुभव येऊ लागतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नक्की स्थिर राहू लागते. त्यानंतर पुढचा नियम असा आहे की सूर्यास्त झाल्यानंतर म्हणजे दिवे लागण्यानंतर आपल्याला कधीही आपल्या घरातला कचरा, कुठल्याही प्रकारचा कचरा आपल्याला कधी उकिरड्यावर टाकायचा नसतो. कारण की मी तुम्हाला सांगितलं की तिन्ही झाल्याची वेळ ही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते आणि आपल्या घरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक लक्ष्मीचा अंश असतो, लक्ष्मी त्या स्वरूपात असते. त्यामुळे आपल्या घरातली कुठल्याही प्रकारची वस्तू असतो, कचरा जरी असला तरी सुद्धा तो आपल्याला उकिरड्यावर कधीच टाकायचा नसतो संध्याकाळनंतर. जर तुम्ही असं करत असाल की सायंकाळी तुम्ही कचरा जर बाहेर फेकत असाल तर यामुळे सुद्धा लक्ष्मी कधीच स्थिर राहत नाही आणि त्यामुळे धनहानी होऊ शकते. त्यानंतरचा पुढचा नियम असा आहे की आपल्या घरामध्ये कधीच बंद पडलेलं घड्याळ ठेवू नये. भिंतीला टाकून तर ठेवायचंच नाही, पण असंही तुम्हाला कधीच कुठेही आपल्या घरामध्ये बंद घड्याळ असंच ठेवायचं नाही. जर तुम्हाला ठेवायचं असेल तुम्ही ते चालू करून भिंतीला लावा आणि आपल्या घड्याळाची वेळसुद्धा योग्य असणं म्हणजे जो टाईम आहे त्या राईट टाईमावर घड्याळ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढेही सुद्धा नको आणि मागे सुद्धा नको. त्यामुळे हा सुद्धा एक नियम आहे जो आपल्याला पाळायचा आहे. त्यानंतरचा पुढचा नियम असा आहे की आपल्या घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा काचेच्या ज्या काही तुटलेल्या वस्तू आहेत, कुठली तुटलेली भांडे म्हणा किंवा फाटलेले कपडे असो, या सगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण करतात. त्यामुळे तुमच्या घरातही जर अशा नकारात्मक गोष्टी निर्माण करणाऱ्या वस्तू असतील, फाटलेले कपडे असू द्यात, तुटलेल्या कुठल्याही वस्तू असू द्यात, अडगळ असेल तर ती तुम्हाला घराच्या बाहेर काढायची आहे. त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते, तिथे अलक्ष्मीचा वास राहू लागतो आणि जिथे अलक्ष्मी आहे तिथे कधी लक्ष्मी राहत नाही. म्हणून लक्षात घ्या की आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर जेव्हा जाईल तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करेल आणि ती स्थिर राहणार आहे, ती अखंड वास करणार आहे. त्यानंतरचा पुढचा उपाय असा आहे की प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला आपल्याला तांदळाची खीर बनवून तो नैवेद्य दाखवायचा असतो. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि ती स्थिर राहू लागते असं म्हटलं गेलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला जेव्हा तुम्ही पांढऱ्या पदार्थाचं दान करतात, कुठल्याही पांढऱ्या पदार्थाचं तुम्ही दान करतात किंवा पांढऱ्या वस्तूचं, त्यामुळे सुद्धा आपला जो काही पितृदोष आहे तो दूर होतो, आपले पितर तृप्त होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये कधी कुठल्याही कार्यामध्ये अडथळे आपल्याला येत नाहीत आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहत असतो. त्यानंतर पुढचा नियम किंवा उपाय किंवा तुम्ही सेवा म्हणू शकता, महादेवाच्या पिंडीवर आपण जर उसाच्या रसाने अभिषेक केला तर आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहत असतो. तर हा सुद्धा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे किंवा तुम्ही सेवा म्हणू शकता. नक्की करून बघा आणि अनुभव घ्या. त्यानंतरचा पुढचा उपाय, आपल्या हातापायांची जी काही नखे आहेत ते आपल्याला मंगळवारीच काढायची असतात, इतर कुठल्याही वारी काढायची नसतात, ती फक्त आपल्याला मंगळवारीच काढायची असतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. श्रीयंत्र जेव्हा आपण आपल्या घरामध्ये आणतो, श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन आहे आणि जिथे त्यांचं आसन आहे तिथून ते कधीच जात नाही, तिथे माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो. पण फक्त श्रीयंत्र आणून होत नाही, तर श्रीयंत्रावर आपल्याला सेवासुद्धा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, फक्त ते आणून आपण देवघरात ठेवलं आहे आणि त्याकडे आपण बघत सुद्धा नाही, तर असं होता कामा नये. श्रीयंत्राची स्थापना केल्यानंतर त्यावर सेवासुद्धा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वेळोवेळी कुंकुमार्चन करणं, श्रीसूक्ताचं पठण करत तुम्ही कुंकुमार्चन त्यावर करा. 16 वेळेस श्रीसूक्त तुम्ही पठण करा. नक्कीच तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होते, लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग तुमचे मोकळे होतात, कुठून ना कुठून पैसा येऊ लागतो आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहू लागतो, लक्ष्मी स्थिर राहू लागते. तर हा सुद्धा एक उपाय आहे दिंडोरी प्राणी केंद्रानुसार, तर तो सुद्धा तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. त्यानंतरचा पुढचा नियम मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की माता लक्ष्मीचा जो काही फोटो असतो आपल्या घरामध्ये, तुम्ही तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती व्यवस्थित मांडी घालून कमळावर बसलेली आहे किंवा आसनस्थ आहे असा आपल्याला फोटो किंवा मूर्ती आपल्याकडे पाहिजे. जर तुमच्याकडे एक पाय सोडून बसलेला लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा उभी असलेली लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, तर तो तुम्ही त्वरित विसर्जन करा. कारण की यामुळे आपल्या घरामध्ये कधीच माता लक्ष्मी ही स्थिर राहत नाही. माता लक्ष्मी ही आधीच चंचल असते. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की माता लक्ष्मी आधीच चंचल असते, म्हणून ती कधी कोणाकडे स्थिर राहत नाही. पण जिथे तिची सेवा केली जाते, जिथे काही
गोष्टी आहेत, ज्या नियमाचं पालन केलं जातं, त्या घरामध्ये नक्कीच मातालक्ष्मीचा अखंड वास राहत असतो. आणि त्यातलाच हा एक नियम आहे की मातालक्ष्मीचा आपल्या घरामध्ये जो काही फोटो असेल किंवा मूर्ती असेल ती आसनस्थ असावी, उभी नसावी किंवा एक पाय सोडून बसलेली सुद्धा नसावी. व्यवस्थित मांडी घालून बसलेली असा फोटो आपल्याकडे असायला हवा. त्यानंतरचा सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा नियम असा आहे की आपल्या घरामध्ये जी स्त्री आहे, स्त्री ही लक्ष्मी स्वरूप असते. मग ती तुमची आई असो, बहीण असो, मुलगी असो किंवा पत्नी असो, तिचा नेहमी तुम्हाला आदर करायचा आहे. तिचा अपमान होईल किंवा तिचा अनादर होईल असं कधीही आपली वागणूक नसावी. आणि जर तुम्ही तिचा वेळोवेळी अपमान करत असाल, अनादर करत असाल, तर तुमच्या घरामध्ये कधीच मातालक्ष्मीचा अखंड वास राहणार नाही, तुम्हाला कधीही लक्ष्मी प्राप्त होणार नाही. म्हणून लक्षात घ्या की आपल्या घरामधली जी काही स्त्री आहे ती लक्ष्मी स्वरूप असते आणि त्या लक्ष्मीचा मानसन्मान करणं, तिला आदर देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच घरामध्ये मातालक्ष्मीचा अखंड वास राहत असतो, तिथेच लक्ष्मी माता स्थिर राहत असते आणि त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य सर्व काही नांदत असते. चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वयंमाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबू. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.